जानेवारी ते 31 पर्यंत इंधन बचत पंधरवडा साजरा करीत असतो. त्याच सालाबादप्रमाणे आजही आपण इंधन बचत सुरू करत असताना जे आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेत ते राजे उमाजी नाईक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य दानवरकर साहेब. ते खरं त्यांना वेळ नव्हता, परंतु साहेबांनी स्वतः तिथे जाऊन त्यांना विनंती केली, त्यामुळे ते वेळात वेळ काढून आपल्याकडे आलेत. मी आगाराच्या वतीनं दानवर साहेबांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या आगाराच्या आगार प्रमुख गाडे साहेबांना विनंती करतो आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. या तुम्ही इकडे या. गेले काढून खरं तर चालक मित्रांनो, मी राजेश धानोरकर या मंचावर उपस्थित आपल्या एस टी डिपार्टमेंटचे सर्व गाडेसाहेब आणि इतर सर्व अधिकारी वर्ग आणि आपण सर्व चालक, वाहक आणि तंत्रज्ञ मेकॅनिकसुद्धा आहे या असं कळलं मला. सर्वांना नमस्कार. तेव्हा बघितलं तर आपल्या देशाची जे काही प्रगती आहे दळणवळणाच्या साधनामुळे होती. नेहरूजीने जे काही आधुनिक भारताचं स्वप्न बघितलं त्यामध्ये इंडस्ट्री वाढली, दळणवळणाचे साधनं वाढली, ते फार गरजेचं होतं. त्याशिवाय आपले औद्योगिकरण पूर्ण होणं शक्य नाही. यासोबतच दळणवळण असलं तरच आपल्याला गावोगावी जाणं, एकमेकाशी संपर्क साधणं या गोष्टी सोयीच्या होतात आणि वेळेत होतात. आता आपल्याला माहीत आहे की आपण आपल्या पूर्वजाच्या काळापासून दळणवळणासाठी काय वापरायचो? बैलगाडी. त्याच्या आधी गाडी, आपलं घोडे हे ते वगैरे वापरलं जायचं. महाराजांच्या काळात वगैरे आपण बघतो सर्व घोड्यावरती होतं. जसं जसं विज्ञान वाढत गेलं, शोध लागत गेला आणि त्यानुसार असं स्वयंचलित यंत्र निघालं, ज्याला आपण ऑटोमोबाईल म्हणतो. या ऑटोमोबाईलमध्ये जे काही आपण साधनं तयार केलेली आहे, अगदी दुचाकीपासून 4 चाकी, 32 चाकी बी आहेत, म्हणजेच मोठमोठ्या ट्रान्सपोर्टिंगच्या वाहन आहेत. पण हे सर्व चाकं म्हणजे सर्व चक्र फिरल्याशिवाय कोणतीही प्रगती गती घेऊ शकत नाही. ही गती घेण्यासाठी आपल्याला जे काही साधन वापरायचं आहे ते साधन म्हणजेच आपलं वाहन आणि वाहनामध्ये बसवलेलं इंजिन. हा जो काही शोध लागला, रुडॉल्फ डिझेल या शास्त्रज्ञाने शोधून काढला सुरुवातीला मोठ्या वाहनात. नंतर ऑटो या शास्त्रज्ञाने शोधून काढला, इने ऑटो, पेट्रोल इंजिन. अशा पद्धतीने ह्या इंजिन झाल्यात. याला आपल्या टेक्निकलच्या भाषेत किंवा इंजिनिअरिंगच्या भाषेत IC इंजिन म्हणतात, इंटरनल कंबशन इंजिन. ज्यात इंजिनच्या आत ज्वलन होते, त्या ज्वलनशील पदार्थ टाकून जाळला जातो. त्याचा जो काही स्फोट होतो, गॅस तयार होतो, त्याचा दाब तुमच्या आता टेक्निकल जे माणसं आहेत, मेकॅनिक काम करणारे, पिस्टनवर त्याचा दाब पडतो. त्या दाबामुळे त्याला काही जोडलेला आहे तो क्रॅनशॅफ्टला जोडलेला असतो. क्रॅनशॅफ्ट अर्थात आत तो एक वेगळा इसेंट्रिक राड आहे. ते 2 समांतर अक्ष असलेले भाग आहेत, त्याच्यावरती तुमचा कनेक्टिंग राड जोडलेला आहे. जेव्हा दाब पडतो पिस्टनचा त्यावेळेला तो क्रॅनशॅफ्ट फिरतो आणि ते फेरे आपल्याला फ्लायव्हील कडून क्लच लावलेला असतो. क्लच म्हणजे पुढे जो भाग आहे गिअर बॉक्स
गेअरबॉक्स आणि इंजिनच्या मधला जोडणारा दुवा म्हणजे क्लच हे जोडलेलं आहे. तर इंजिन पासून निघालेली जी काही ही सर्क्युलर मुवमेंट आहे म्हणजे वर्तुळाकार गती आहे, ही गती कमी जास्त करायला आपण कोणाला जोडतो? गिअरबॉक्सला जोडतो.